तर मित्रांनो, मी आज आलोय वाखरी गावच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी तळावर. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलो होतो पालखी तळावर आणि तुम्ही समोर बघताय ही आहे संत तुकाराम महाराजांचा कट्टा. पंढरपूरची जी आषाढी वारी होती मित्रांनो, आणि त्यासाठी सर्व संत मंडळींच्या पालख्या येतात. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, ह्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम हा वाखरीमध्ये असतो. आणि हे समोर जे तुम्ही दृश्य बघत आहात, हा मंदिरासारखं दिसत आहे, पण हे मंदिर नाही, तर हा संत तुकाराम महाराजांचा कट्टा आहे. यात आतमध्ये जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर संत तुकाराम महाराजांची पालखी असते आषाढी वारीच्या टायमिंगला. तर मित्रांनो, चला तर पालखी तळाच्या वरच्या साईडला जाऊया आपण. तुम्हाला वरील पण सर्व भाग दाखवणार आहे मी. चला. तर मित्रांनो, तुम्ही साईडला जे कट्टे बघत आहात, हे कट्टे आहेत सर्व संतांचे. इथं संतांच्या पालख्या असतात मुक्कामाला मित्रांनो. आणि हा समोर जो तुम्हाला दिसत आहे मोठा कट्टा, तो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा कट्टा आहे मित्रांनो. त्या कट्ट्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते. आणि ह्या कट्ट्याला वरून छत नसून मोकळा आहे. आणि पालखी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्यांचा तंबू असतो, तो तंबू वर लावलेला असतो मित्रांनो. आणि आषाढी वारीच्या टायमिंगला मित्रांनो, इथं पाय सुद्धा ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. लाखो वारकरी इथं मुक्कामाला असतात मित्रांनो. पंढरपूरच्या प्रमुख मोठ्या 4 एकादशी असतात मित्रांनो: आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ. तर ह्या पालखी तळावर फक्त आषाढी वारीलाच पालख्या असतात मित्रांनो. बाकीचे जे 3 वारे आहेत, कार्तिकी, चैत्र आणि माघ वारीला, इथे बैल बाजार असतो आणि प्रचंड अशी गुरांची गर्दी आणि माणसांची पण गर्दी असते. जे पंढरपूरला वारीला लोक येतात ते वाखरीला आवर्जून बैल बाजार बघण्यासाठी येतात मित्रांनो. आणि व्यापारी पण भरपूर असतात. आणि ह्या पालखी तळामुळे तर आमच्या वाखरी गावाला संपूर्ण भारतभर ओळखलं जातं मित्रांनो. वाखरी गावची खरी ओळख ही पालखी तळ आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीगार व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.